आजच्या सुपर रिलेशन या आपल्या सेगमेंटमध्ये एक मस्त भावंडांची जोडी मी तुमच्या भेटीला आणली आहे. स्वागत करूया मापुसकर ब्रदर यांचं. आणि हे सुपर रिलेशन कसं आहे ते जाणून घ्यायचा माझा प्रयत्न आहे. स्वागत सगळ्यांचं राजकीय मराठीमध्ये. बरं, कसे आहात रोहन सर, राजेश सर? छान छान, एकदम मस्त. मी एकदम मस्त आहे आणि कधीपासून मला हे सेगमेंट करायचं होतं. सो आत्ता हा मुहूर्त सगळा जमून आलाय. तर तुमच्या रिलेशनबद्दल जाणून घेण्याआधी मला जरा तुमचं बालपण सांगा. कारण आत्ता एप्रिल मे 99 बद्दल जी काही गाणी आणि टीजर आम्ही बघतोय ना, तुम्ही बालपणात घेऊन जात आहे प्रत्येकाला. त्या सुट्ट्या, ते समर हॉलिडेज, हे सगळं आठवतंय आता. तर जरा तुमचं काही वर्ष मागे जाऊन मला आत्ताच म्हणजे बालपण. ओके, 1968चा जन्म. म्हणजे 90s नाही, 70s नाही, 80s नाही, डायरेक्ट 60sचा जन्म. श्रीवर्धनमधलाच. आणि घरी आमच्या स्वयंपाकघरात जन्म झाला. हो. त्यावेळेला हॉस्पिटल वगैरे असा काही प्रकार नव्हता. आणि मला ते अजून जागाही माहिती आहे कुठे जन्म झाला. आणि मी श्रीवर्धनला गेलो की जाऊन त्या जागेत बसतो अजून. आणि मला बरं वाटतं की आय वॉज बॉर्न हिअर, इथे जन्म झाला आहे माझा. तर अशा गावात लहानाचा मोठा झालो. आमचं गावाला सिनेमा टॉकीज होतं, आमचे मेडिकलचं दुकान होतं, आमचे किराणाचं दुकान होतं. असे बरेचसे काय काय मल्टिपल बिझनेस होते. आणि जॉईंट फॅमिली, त्यामुळे एका घरामध्ये 60-70 माणसं ॲट गिवन पॉईंट असे आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलेलो. आणि त्या फॅमिलीमध्ये काकांचा हा गोंडस मुलगा जो जन्मल्यापासून माझ्याकडेच होता. जन्मल्यापासून तो आमच्याचकडे असा. कारण आमच्या घरामध्ये एकत्र घर, पण नंतर मग सगळं डिव्हिजन झाल्यानंतर सगळ्यांची किचन्स वेगळी, बेडरूम्स वेगळी, असं सगळं झालं होतं. त्यामुळे त्या एका घरामध्ये 4-5 किचन्स होती. त्यामुळे प्रत्येकजण आपापला संसार त्या घरात करायचा. पण हा नेहमी आमच्याच घरी असायचा, आमच्याच किचनमध्ये असायचा, आमच्याकडेच जेवायचा. सगळं काही आमच्याकडे असायचं. ह्याचं लहानपणापासून तो आहे, तो आत्तापर्यंत माझ्याबरोबरच आहे. असा तो माझा भाऊ आहे. मला माहिती नव्हतं की ह्याचं पण जन्म घरातच झालाय. माझाही घरातच जन्म झाला. ते मला माहिती आहे. मला नव्हतं माहिती. माझाही जन्म घरातच झालाय. हॉस्पिटल म्हणजे होती, पण माझा जन्म घरात झाला. अगदीच ह्याचा किचन मध्ये झाला म्हणतात. मी माझं किचनच्या बाजूच्या रूम माझं घरात झालं माहिती. ज्याला आपण बाजलं असायचं असं तसं. त्यामुळे तिथे आणि माझं ना मल्टिपल सुट्ट्या झाल्या. म्हणजे मला श्रीवर्धनला, माझी आई कोल्हापूरची आहे, त्यामुळे मामाच्या गावी ती निघून गेली की आम्हालाही जायला लागायचं. पण मला वाईट ह्याचं वाटायचं की आमच्याकडे एकतर जॉईंट फॅमिली असली की सगळ्यांचे रिलेटिव्ह आमच्या घरी यायचे. तर सुट्ट्या कधी श्रीवर्धन, कधी कोल्हापूर, मावशी संगमेश्वरला होती, मग कधीतरी संगमेश्वर. तर ह्या सुट्ट्या अशा कधी कधी डिवाईड व्हायच्या. पण श्रीवर्धनच्या सुट्ट्या स्पेशल असायच्या कारण की समुद्र जवळ होता. सगळे एकत्र भावंड जमायचो. आणि मग सगळ्या गमती असा विचारते की क्रिकेट खेळणं एकत्र, पत्ते खेळणं एकत्र, किंवा समुद्रावरती जाणं एकत्र. रात्री एकत्र आमचं अंगण होतं, त्या अंगणामध्ये बसून आम्ही कलिंगड खाणं किंवा ताकुंबा ताक जे गाणं तुम्ही ऐकलंय. तर आमच्याकडे खांब होते, वरती पत्रा शेड होती आणि त्या पूर्ण शेडला खांब होते. तर आपण ज्याला खांब खेळणं म्हणतो, त्याला कोकणामध्ये आपल्याकडे ताकुंबा ताक म्हणतात. की ते पळताना ताकुंबा ताक दे म्हणून जागा बदलायची. तर ते खेळ रात्री, मग कधी कधी कलिंगड खाणं, रात्री ते बॅडमिंटन खेळणं. तर श्रीवर्धनच्या सुट्ट्या किती वेगळ्या असायच्या दरवेळेला. त्यामुळे माझ्या सुट्ट्या तशा होत्या, खूप एन्जॉय, मजा मस्ती. आणि कधी कधी आणि गंमत कधी कधी असंही व्हायचं, जसं असं समजायला लागलं त्यावेळेस आमचं, जसं राजोदा म्हणाला की मेडिकल होतं. तर मेडिकलला आता इथे वेलनेस आहे, 24/7 आपल्याला मेडिकल असतं. पण त्या काळात आमचं एकच मेडिकल होतं. तर रातोरात कधीही कोणाला मेडिकलला जायचं झालं तर मग ह्या सगळ्या गडबडीतनं तेही करणं. सो काही ना काहीतरी वेगवेगळ्या आठवणी होत्या. पण तुमचं जीवन या इंटरनेटच्या पलीकडे किंवा मोबाईलच्या आधी तुमच्या दोघांचं जीवन कसं होतं? जे आता एप्रिल मे 99 मध्ये आहे तसंच जीवन होतं. उन्हाळ, हा उन्हाळ. मी कमी उन्हाळ होतो, हा जास्त उन्हाळ होता. हा कदाचित जास्त ओरडा खायचा, मी कमी ओरडा खायचो. कारण तो घरातला साधारण थोडासा गुडबॉय असतो, असं मी गुडबॉय होतो. आणि हा मी थोडासा गुडबॉय होतो त्यावेळेला, बॅड बॉयच्या पलीकडे होतो. हा, आणि हा म्हणजे घरातच नसायचा. म्हणजे कधी काय झालं की याला कसं कळलं की आता याला वडील ओरडणार, आई ओरडणार, हा आमच्याकडे येऊन लपायचा. त्यामुळे जेवण खाण सगळं आमच्याकडे असायचं रोहनचं लहानपणापासून. आणि ॲक्च्युली ह्याच्या आईचं जेव्हा लग्न झालं तेव्हापासून त्याच्या आईचा मी फेवरेट होतो. ओके. आणि ती मला घरात ती एकटीच होती जी मला राजा म्हणायची. ओके. आणि सारखं राजा 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 राजा.
त्यामुळे जेव्हा हा झाला त्याला आमच्या माझघरामध्ये छोटी खोली आहे, तिथे त्याची आई आणि हे छोटूला आमचं रवळ्या मी रवळ्या म्हणतो होता, फक्त मला एंट्री होती त्या खोलीमध्ये, बाकी कोणाला नाही. राजा आला की हा राजा आणि मग आमचा रूम, बस हे दोन आम्ही तिकडे असायचो. तर माझी थोडी जास्त कारण हा आला तेव्हा मला वाटते डिश टी व्ही वगैरे सगळं तेव्हा नव्हतं डिश टी व्ही हा होतं ना, पण टीव्ही आला होता आपल्या मी असताना टीव्ही नव्हता, रेडिओ एकच होता. मग आम्ही सगळे बसून रेडिओ ऐकायचो, कॅसेट प्लेअर एकच होता. मग सगळेजण रात्री कॅसेट प्लेअर ऐकायचो. मग रात्री आमचं थिएटर होतं, सिनेमा हॉल, तिकडून मग शेंगा यायच्या भुईमुगाच्या, त्या फोडत फोडत खायची. ह्याच्या फिल्ममध्ये तुम्ही बघाल जे काही ज्या प्रकारे बसून कलिंगणं खातात तसे कलिंगणं खायचो. तर ते कमी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तसं इंटरफिअरन्स कमी होतं, पण असे संवाद जास्त होते त्यावेळेला. त्यामुळे ह्याच्यात थोडासा आमच्यामध्ये फरक आहे, पण ऑलमोस्ट त्याच गमती जमती आहे. माझ्या सुट्ट्यांबद्दल मगाशी मी श्रीवर्धनच्या सांगितल्या, पण कधी कधी मावशीच्या इथे गावी जायचो तेव्हा खूप मजा यायची. मावशीच्या इथे म्हणजे संगमेश्वरला, पण कारण मला हे माहीत नव्हते तिकडचे रिच्युअल्स वेगळे आहेत. सुट्ट्यांमध्ये तिकडे काहीतरी गमती वेगळ्या करतात, तसं मी इकडचं सांगितलं. तर तिकडे काय व्हायचं, म्हणजे तिकडे आनंद काय जास्त यायचा की तिकडे रात्री तुळसा पकडायला जायचे नदीमध्ये. त्याला तुळसा पकडायला जायचे म्हणजे काय, नदीमध्ये म्हणजे लालटेल घेऊन सगळेजण जाळी घेऊन जितकं पाणी कमी असेल तितक्या कमी पाण्यामध्ये मासे असतील ना, तर ते सगळे एकत्र मासे पकडायचे, रात्री एकत्र येऊन अंगणामध्ये त्याचं जेवण बनवायचं आणि एकत्र जेवायला बसायचं. सो त्याची गंमत वेगळी होती. आणि सहसा संगमेश्वरला असं चालायचं, सप्तेश्वर नावाचं एक छोटंसं डोंगरामध्ये गाव देऊळ आहे. तर सकाळी उठायचं, सप्तेश्वरला चालत चालत जायचं रानातनं जंगलातनं, आणि मग काय व्हायचं, करवंद खा, जांभळं खा, बिटक्या खा, आंबे छोटे, असं करत करत आम्ही मग त्या संगमेश्वरला वरती मंदिरात जायचो. मंदिरात बसून मग आम्ही एकत्र जेवण करायचो. बाहेर शंकराचं मंदिर असल्यामुळे कुंड होतं, त्या कुंडीमध्ये मस्ती करायचो. आणि मग तिकडनं परत संध्याकाळचा प्रवास करत करत आम्ही खाली. तर ते प्रत्येक ठिकाणच्या सुट्ट्या वेगळ्या होत्या. क्या बात, मस्त. पण आता सर तुम्ही उल्लेख केला की इंटरनेटच्या आधी संवाद खूप छान असायचा, आणि आत्ता म्हणजे इंटरनेटचा वाढता वापर किंवा मोबाईल किंवा एंटरटेनमेंटच्या खूप सोर्स आहेत, तर संवाद ना लोकांमधला तर कुठेतरी कमी होत चाललाय, भावाभावांमधला म्हणा किंवा कुटुंबातला म्हणा. तुमच्या दोघांच्या मते तेव्हा इंटरनेट किंवा मोबाईल कमी असणं हे किती इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचं ठरलं हा बॉन्ड घट्ट होण्यासाठी दोघांचा? तसं आता जेव्हा आपण रेट्रोस्पेक्टमध्ये बघतो तेव्हा वाटतं की थोडासा दुरावा वाढला, कारण आपण आपापल्या चौकोनी बॉक्समध्ये अडकलेला असतो. आत्ता वाटतं, त्यावेळेला असं वाटलं नव्हतं, कारण त्यावेळेला कधी वाटलंही नव्हतं की आपल्या घरात टी व्ही येईल हे माहीत नव्हतं. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर तर दूरच्या गोष्टी होत्या, म्हणजे ते आमच्या विश्वातच नव्हतं. मला वाटतं आपल्या कोणाच्याच विश्वात नव्हतं, कारण आपल्याला माहीत नव्हतं की असं काही येईल की कुठेही फोन घेऊ शकतो. कारण मला अजून आठवतं की आमच्या घरी एक टेलिफोन एक्सचेंज होती, आणि त्या एका टेलिफोन एक्सचेंजमध्ये आम्ही सगळेजण फोन रिसीव्ह करायला आणि फोन करायला जायचो. आणि तो ऑपरेटर आम्हाला सांगायचा की तुमची मावशी पुण्याहून ती इतक्या वाजता फोन करणार आहे, तेव्हा तुम्ही या. मग आम्ही सगळेजण, एक नाही असे 10 जण जाऊन मावशीचा फोन येणार आहे त्याची वाट बघायचं. तर वाटायचं हेच जग आहे, ह्याच्यापेक्षा पलीकडे काही असू शकत नाही. त्यामुळे संवाद खूप होता. आता जो आपला संवाद आहे, मला माहिती नाही 10 वर्षांनी काय संवाद असेल संवाद की नाही असेल, आपण अशी समोरासमोर बसू की नाही बसू. म्हणजे कदाचित तुम्ही AI असाल किंवा मी AI असेल किंवा हा AI असेल किंवा हे सगळे AI असतील, मला माहिती नाही 10 वर्षानंतर का हे, म्हणजे दिस विल बी रेट्रो अगेन, अजून 10-15 वर्ष. सो इट्स अ चेंज ना, त्यामुळे प्रत्येक वेळेला ते इव्हॉल्व होत असतं. तर आता आय डोंट नो व्हॉट इज गोन हॅपन आफ्टर 10-15 इयर्स. माझी मुलं, मग त्यांची मुलं, त्यांचं जग कसं असेल. मग ते जेव्हा 2025 तो माझा कदाचित माझा पणतू करेल, एप्रिल मे 2025 आणि नाही, ते राजादा म्हटलं ते खरं आहे की, पण माझं पर्सनल सांगायचं झालं तर मी शक्यतो ह्याला मेसेज आणि फोनवरती बोलणं टाळतो. मी त्याला नेहमी विचारतो तू कुठेच मी येऊन बोलतो. मग आम्ही ते पाळतो अजूनही, कारण की ते फोनवरती ना बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाहीत, किंवा मेसेजवरती बऱ्याचशा गोष्टी टाईप करायच्या राहून जातात बोलत असल्या कारणाने. मग त्याचा काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यू येतो, मग माझं काहीतरी म्हणणं असतं, मग त्याच्यातनं ॲटलिस्ट एक संभाषणातनं काही ना काहीतरी एक निर्माण होतं किंवा काही मुद्दे क्लिअर होतात. तर ते मी शक्यतो ट्राय करतो की मला जितकं मोबाईलवरती न बोलता मी त्याला भेटून बोलू शकेन, म्हणजे हा मी माझ्याकडनं प्रयत्न करत असतो. पण मला पर्सनली असं वाटतं की
जर हे जग असतं अजूनही तर किती सुट्ट्या वेगळ्या असत्या हो किंवा खरंच मोबाईल नसते. असं नाही की म्हणत की मोबाईलनी फायदा होत नाही, ऑब्व्हियसली फायदा होतो. छोटे मोबाईल चालतील आता हो बोलायला फक्त. कंटाळा येतो कधी कधी आपल्याला डिजिटल म्हणजे स्मार्टफोनचा असं वाटतं की नको आपण मोबाईलवर कन्वर्ट होऊया नॉर्मल असं होतं. पण ते गरजेचं पण आहे, पण ते जर नसतं तर अजून मजा आली असती असं. पण आत्ता मी मगाशी बघितलं जेव्हा आपला इंटरव्ह्यू चाललेला तेव्हा सर आपल्यासाठी मस्ताने घेऊन आले आणि मी जेव्हा रुया कॉलेजमध्ये तो इव्हेंट झाला होता तेव्हा मी बघितलं की काय ऑन कॅमेरा मस्ती असते, पण कॅमेराच्या पलीकडे ना सगळेजण वेगळे असतात. तुम्ही दोघं कॅमेराच्या पलीकडे मापुसकर ब्रदर कसे आहात नेमके? असेच मस्तीखोर आहात, शांत आहात, कसं आहे ते नातं याच्यापेक्षा कॅमेराचं? मस्तीखोर. याच्यापेक्षा खूपच आम्हाला खायला प्यायला गप्पा मारायला नाचायला वाजवायला फिरायला उन्हाळ्याला खूप आवडतं आणि त्याच्या बाबतीत आम्ही दोघं सेम पेजवर असतो. सेम पेज. तर आम्ही फक्त एकच पाळलंय, कामामध्ये फक्त आम्ही भाऊ आणत नाही मध्ये, हे आम्ही नक्कीच पाळलंय. हे लगेरो पासून मी राजूसोबत फिल्मवरती काम करतो, त्याच्या आधी प्रोडक्शन हाऊस होतं, पण कधी कामाच्या ठिकाणी भाऊच्या ठिकाणीच पाळत आलोय. एकच गोष्ट आहे, पण मजा मस्ती धमाल. कॅमेराच्या पलीकडे एक भाऊ वेगळं जग आहे. येस ऑफकोर्स. पण इंडस्ट्रीमध्ये सुरुवात सर ऑब्व्हियसली तुमची पहिले झाली आहे, आपला भाऊही याच इंडस्ट्रीमध्ये आला राईट, आणि असं असतं की आपण बघतो ना आपली इंडस्ट्री काय आहे, इथे किती स्ट्रगल आहे, किती मेहनत करायला लागते. अशा वेळी त्यांनीही येऊन इथे काम करावं याच्यासाठी तुम्ही लगेच होकार होता तुमचा? नाही सुरुवातीला लगेच होकार नव्हता, कारण मीच इंडस्ट्रीमध्ये धडपडत आलो होतो. म्हणजे मला नक्की माहीत नव्हतं की माझी पाळमुळं इथेच राहणार आहेत या इंडस्ट्रीमध्ये, माहीत नव्हतं. आणि त्यात हा म्हणाला की मी पण येतो, मला पण करायचं आहे वगैरे. मग म्हटलं कदाचित ह्याला नुसतं ग्लॅमर दिसून हा म्हणत असेल की मला हे करायचं काय, एक्झॅक्टली आतमध्ये किती काम असतं. आणि आपण सगळेच ही सगळी मंडळी जी इथे आहे, म्हणजे ह्यांना जर विचारलं ग्लॅमर काय ते हसायला लागतं. काही असं काही नसतं, म्हणजे असतं, पण ते ग्लॅमर येण्यासाठी ना तेवढं डेडिकेशन ने काम करणं गरजेचं असतं, तेव्हा ते ग्लॅमर येतं. ते असतं. तेव्हा मी हा आला तर म्हटलं ठीक आहे ये तू, मला बघायचं होतं या कितपत टिकू शकेल, काय करू शकेल. तर सुरुवातीला त्याचं स्ट्रगल चालू होतं. मग एका पॉईंटला तो गेला घरी आणि मग मला वाटलं आता हा काय परत येत नाही, की झालं आता याचं संपलं, हाऊस फिटली भाऊंची. पण समथिंग हॅपन, तो काहीतरी मला माहीत नाही काय झालं, तो कदाचित तिकडे गेल्यानंतर रेस्टलेस झाला असेल. आणि त्यानंतर जो रोहन आला होता ना, जो मुंबईत, तो वेगळा रोहन होता. तो असा इतका डिटर्मिनेशनने आला होता की आता चाहे सर फुटे या माथा, आता मी सिद्धच करायचं आहे. आणि तो जो जोश घेऊन आला होता ना, मी म्हटलं अभी ये नाही जाएगा, आता तरणार, अभी आएगा. त्याचं कारण होतं ऍक्च्युली काय झालं होतं, मला खूप काही गोष्टी करायच्या होत्या. मी क्रिकेट छान खेळायचो, मला क्रिकेटर बनायचं होतं. मी कराटे शिकत होतो, मला कराटे काहीतरी छान करायचं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना आमचं दुकान होतं, जसं राजूदा म्हणाला की मेडिकल होतं, किराणा माल होतं. तर माझे काकांची खूप इच्छा होती की मी दुकान सांभाळावं. मी सदानंद मापुसकर, त्यांची इच्छा होती की मी दुकान सांभाळावं. आणि लगेरोला माझी पहिली फिल्म लगेरो आहे ॲज अ ट्रेनिंग असिस्टंट. आणि मग मी जेव्हा इथं आलो होतो ते असे रेसलेस झाले होते, कारण की काकांचं त्यांचा मुलगा आहे तरी देखील त्यांना मीच लागायचो कुठेही जायला यायला. तर ते लाडका घरात सगळ्यांचा, त्यामुळे रेसलेस व्हायचे ते प्रत्येक वेळेला. आणि ज्यावेळेस ब्रेक आला ना मध्ये, कारण की ब्रेक तो का आला होता, पल गाणं शूट करायला हे लोक गोव्याला गेले होते टीम. आणि मग राजूदा म्हणाल तुझं शेवटचं एक्झाम आहे ती देऊ नये, मग आपण बघूया. तिथे गेल्यावरती काका आजारी पडले होते. तर त्यांनी मला प्रॉमिस, हे तुलाही माहित नाहीये, प्रॉमिस घेतलं होतं की तू जाणार नाही जोपर्यंत मी हयात आहे. तर ते मला इतकं लागलं होतं की म्हटलं अरे इतकं आता छान सुरुवात झाली आणि आता का असं झालं होतं. पण त्यांनी मला हेही सांगितलं होतं जर गेलं असतं परत इकडे येऊ नकोस. तर मग ते जे डेडिकेशन होतं आयडियली ते होतं. आता ते म्हणाले की ते असिस्टंट ट्रेनी म्हणून कामाला होते लगेरोच्या वेळी. खरं तर भाऊ आहे म्हणून तुम्ही कुठेही रिकमेंडेशन करू शकला असतात ना सर, पण तो स्ट्रगल बघू दिला तुम्ही. हो ऑफकोर्स, कारण मला माहित होतं की जर त्यांनी तो स्ट्रगल केला, जर त्यांनी ती मेहनत केली, त्याला कळेल की वाय आय एम हिअर, की मी काय करतोय. त्यामुळे माझा भाऊ आहे म्हणून त्याला नुसतं एलिव्हेट करून ठेवायचं यात काय अर्थ नव्हता. म्हणून आज जो काय आहे त्यांनी मेहनत केली, त्याची मेहनत आहे सगळी. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आपल्याला सगळ्यांना मिळते, पण त्याचं सोनं करायचं की नाही आपण ठरवतो ना. त्यांनी केलं, डिझर्विंग, तो आज आला.
झाला Yes, दिग्दर्शक. आता अगदीच दिग्दर्शक झालाय. पण रोहन सर, तुमचे इनिशियल डेज कसे होते आणि दादाची किती मदत मिळाली इनिशियल डेजला? बिकॉज नाही इथे तरणं हे बिलकुल सोपं नाहीये ना. नाही नव्हतंच, कारण अगेन दुकान हो. आणि अजूनही नाहीये, करले अजूनही तरणं सोपं तरणं नाही. सोपं नाही, स्ट्रगल चालूच Competition आहे आहे. नवीन, कारण काय होतं, दुकान आणि मित्र इतकं होतं ना गावात. मी अजूनही आहे, मी गावातनं दरवेळेला खूप प्रेम मिळतं अजूनही. पण त्यावेळेस असं व्हायचं की एक भाऊ आमचा होता, तो मच्छीमध्ये म्हणजे सगळं जेटीवरती काम करायचा. मग तो रात्री मच्छी घेऊन येणार रातोरात. आम्ही कधीही कुठल्याही वेळेला गावात खाण्याची प्रॉब्लेम नव्हते, पण मुंबईत जेव्हा स्ट्रगलला आलो त्यावेळेस असं कळलं की अरे हे सोपं नाहीये. तर ते थोडंसं झालं होतं की अरे नाही, हे आपण सस्टेन नाही करू शकत आपण इकडे, कारण की ते जग वेगळं, हे जग वेगळं. तर ह्या सगळ्यातून जेव्हा प्रवास आपण सुरू करतो, तो प्रवास खरंच आपल्याला इथपर्यंत आणायला माहिती नव्हतं. माझं मी पर्सनल मत सांगतोय. मग त्या बऱ्याचशा असं व्हायचं की अरे खरंच हे गरजेचं आहे का, इतकं छान दुकान सोडून आपण इथं आलोय, हे करतोय. सेटल्ड आयुष्य तर ते नव्हतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला असं व्हायचं की खरंच इम्पॉर्टंट आहे का, इतकं इम्पॉर्टंट आहे का तुला इथं राहणं, असं बराच वेळा झालं होतं. पण समाव राजोदानी जसं सांगितलं ना की प्रत्येक गोष्टीचे मार्ग, म्हणजे त्याचं मी मगाशी उदाहरण देणार होतो ते जेव्हा तू म्हणत होता तेव्हा, की तू विचारलंस ना की भाऊ आहे म्हणून ते इझिली पॉसिबल होतं का, ते नव्हतं. कारण की अमेय दहीभाऊकर राजोदाचा असिस्टंट होता, जो आता प्रोड्युसर आहे. तर त्या राजोदानी मला त्याच्याकडे पण ठेवलं होतं काही दिवस, की तू जा प्रोडक्शन शिक, प्रोडक्शन कसं होतं, काय पद्धतीत काम होतं. आणि खास करून जेव्हा काय होतं ना, आपण जेव्हा भावाकडे काम करतो किंवा वडिलांच्या हाताखाली काम करतो, आपल्याला एक कम्फर्ट झोन असतो. जेव्हा आपण बाहेर काम करतो तेव्हा कम्फर्ट झोनचा ब्रेक झालेला असतो. तर तो ब्रेक म्हणजे राजवादाने दिला होता. आणि सायमल्टेनियसली मी इतका कंटाळी होतो तेव्हा, मी मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण बोललो की मी त्याला सांगितलं होतं की मी कुठला कोर्स करू का, कारण मला ह्यातलं काहीच माहीत नाही आहे. तेव्हा त्यांनी मला उदाहरण दिलं होतं की कोर्स करण्यापेक्षा स्पॉट दादा कसे काम करतात आणि प्रोड्युसर कसा काम करतो, हे जर तू कोर्स करून आलास तर तुला डायरेक्ट कळेल की डिरेक्शन आणि प्रोडक्शन काय असतं. पण स्पॉट दादा काय करतात हे तुला खालतून जात असेल तर तो प्रवास कळेल की नक्की कसा तो प्रवास सुरू होतो आणि कुठपर्यंत जायला पाहिजे. तर ते त्याचं खूप मस्त. पण तुम्ही भाऊ आहात दोघं जण, आपली माणसं आपल्यासाठी अवेलेबल असणं किंवा म्हणतात ना की माझा भाऊ किंवा माझी बहीण माझ्यासाठी खंबीरपणे उभी आहे, ही फिलिंगच ऑल टुगेदर बास आहे. कारण धडपडलं तरी कोणीतरी आहे बाबा आपल्याला सावरून घ्यायला किंवा चार गोष्टी समजायला. तुम्ही दोघं आजवर इतके वर्ष झाली इंडस्ट्रीत काम करता, एकमेकांसाठी कसे उभे असता सर? आय मीन आज मी म्हणतो की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपला एक ग्रुप असतो ना, आपला एक व्हॉट्सअप ग्रुप झाला होता सगळ्यांचा. तसा आमचाही सगळ्या भावांचा भावंडांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. म्हणजे किती काही एकमेकांमध्ये जरी मतभेद जरी असले तरी ज्यावेळेला एखादा प्रॉब्लेममध्ये असतो आम्ही सगळेच एकत्र येतो आणि त्यांच्या एकमेकांसाठी आम्ही उभे राहतो. तसं म्हणजे एक तर हा लहानपणापासून माझा लाडका, ओके, त्यामुळे याला ओरडणं, ह्याला जी लाड करणं, ह्याला गोंजारणं हे सगळं आलंच ओघाने. त्यामुळे मला असं वाटतं की आणि तेवढाच तो माझ्यासाठी पण उभा असतो आणि तेवढा माझ्यासाठी तो उभा राहिला आहे तेव्हापासून, जेव्हापासून माझी पहिली फिल्म म्हणजे सगळा जो म्हणजे काय काय गोष्टी शूटिंगच्या वेळेला माझ्यापर्यंत तो येऊनच देत नाही. त्यामुळे मला माहितीच नाही. त्या मला 6 महिन्यानंतर कळत की रोहनने असं केलं होतं, रोहनने तसं केलं होतं. काही काही कास्टिंग वगैरे तो करायचा, ते कास्टिंगमध्ये काय प्रॉब्लेम, म्हणजे व्हेंटिलेटर मी ह्याच्याशिवाय करूच शकलो नसतो. 116 ॲक्टर्स, त्यांच्या डेट्स एकत्र आणायचं हे मला शक्य नाही. कारण मी मराठी इंडस्ट्रीमध्ये मी नवीन होतो, हा सिनियर होता. मला मराठी इंडस्ट्रीमध्ये रोहनचा भाऊ म्हणून ओळखतं, ओके. राजेश माबुसकर नंतर झालं, कारण मी हिंदी इंडस्ट्रीमधून आलो होतो आणि हा एस्टॅब्लिश होता, याचं कास्टिंग डिरेक्टर म्हणून दुकान व्यवस्थित चालू होतं. तेव्हा हा होता म्हणून मी व्हेंटिलेटर करू शकलो. कारण तो सगळ्यांना, तो सगळा गोतावळा ना त्या गोत्यांचा एवढं सगळं उभारायचं आणि त्या सगळ्यांच्या डेट्स, मग त्या सगळ्यांचे शोज वगैरे, आणि त्या लोकांनीही रोहनला साथ दिली. मग सगळ्या त्या व्हेंटिलेटरच्या ॲक्टर्सनी, की त्यांनाही वाटलं की कुछ तो है स्टोरी में, हमको करनी चाहिए. मग त्यांनाही वाटलं की आपण करूया आणि मग ते सगळे रोहनला साथ देत होते आणि सगळी माझी एडी टीम आणि सगळं हा सांभाळायचा. त्यामुळे मागे सगळं जे काय बॅकस्टेज असतं ते माझ्यापर्यंत हा येऊनच देत नाही. क्या बात रोहन सर. सेम, आता वेगळं काहीच नाही आहे. मला आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये एकच व्यक्ती आहे ज्याला मी फॉलो करत आलो आणि इन्स्पिरेशन मानत आलो आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टी, मग त्या सगळ्या छोट्या छोट्या बघत 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 मी माझा प्रवास करत आलो आहे. त्यामुळे इवन दो कुठलीही स्क्रिप्ट मला
आता परवाची नाशिकला आम्ही गेलो होतो आणि आम्ही जेवल्यानंतर आम्ही बाहेर गप्पा मारत असताना एक स्टोरी डोक्यात आली. म्हटलं ही एक 1 लाईन आहे, तुला काय वाटते? मग त्यामध्ये गिव्ह अँड टेक नेहमी चालूच असतं की आयडिया देणं मग त्याच्या आयडिया देणं. तसं सेम ह्या फिल्मला पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या माझ्या बऱ्याचशा चुकायच्या दिशेला पण जाऊ शकत होता, पण तो सांभाळत होता. मग त्याचं कारणच असं होतं की त्याचा एक तर एक्सपिरियन्स आणि त्याची रायटिंगची प्रोसेस इतकी वेगळी आहे की तो माझा पर्सनल मत सांगतो मी याला पटेल नाही पटेल पण त्याला म्युझिकमधनं रायटिंग सुचतं हे मला अजून कळलं नाही. आणि ती सवय मग हळूहळू मलाही लागायला लागली की एखादं आपण काहीतरी लिहितं काहीतरी मागे चालू राहू दे. सो जेणेकरून ना आपल्याला डायव्हर्ट पण होणार नाही, आपण दोन्ही गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित केलंय. सो आणि काय होतं ना, म्युझिक बऱ्याच वेळेला आपल्याला शिकवत जातं की अरे एखादा फॉर एक्झाम्पल एखादा इमोशन सीन मी लिहितोय, तो लिहित असताना इमोशन्स बॅकग्राऊंड जर चालू असेल मागे तर त्याची डेप्थ बदलते. हे मी खरंच ह्याच्याकडनं शिकलोय. त्यामुळे प्रत्येक वेळेला तो जो सपोर्ट असतो ना भावंडांचा तो तिथूनच आहे. तुमचे स्वभाव सारखे आहेत बऱ्यापैकी बरं म्हणेन सारखे. आणि हा जो भावंडांचा उल्लेख करतोय, आम्ही ही फिल्म करतानाही आम्ही भावंडांनीच केले. कारण आमचा जो असोसिएट प्रोड्युसर आहे, जो आता कॅमेराच्या मागे बसलाय, गौतम बेर्डे, तो आमचा कझिनच आहे. त्यामुळे हे अख्खा प्रोजेक्ट जो आहे, मी 1 नंबरमध्ये बिझी असताना, शूटिंग करत असताना अख्खा ह्या प्रोजेक्टचा सगळा भार तो आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी प्रोजेक्ट हा कम्प्लीट केला. त्यामुळे मी नसताना गौतम बेर्डे, आमच्या कझिन आणि असोसिएट प्रोड्युसर, त्यांनी हे सगळं सांभाळलं. त्यामुळे ती आमच्या भावंडांमध्येच एप्रिल मे 99 बॉन्डिंग. आणि सर प्रोड्युसर आहेत एप्रिल मे 99चे. मला ऐकायला आवडेल रोहन सर, ऑन फील्ड ॲज अ निर्माता म्हणून सर कसे आहेत? कधीच आलाच नाही तो सेटवर, कधीच गौतम बेर्डे होता, मी नव्हतो. नाही तो कधीच आला नाही. आणि मी तुला अगदी फ्रँकली सांगायचं झालं ना तर प्रोड्युसर म्हणून त्यांनी त्याची करेक्ट साईड सांभाळली होती आणि भाऊ म्हणून करेक्ट सांभाळली होती. ह्याच्यामध्ये एक ब्रिज होता जो मैत्रीचा म्हणेन दोन्हीच्या, की जिथे मी फॉल बॅक होत होतो तिथे पण तो सांभाळत होता. म्हणजे बऱ्याच वेळेला असं व्हायचं की त्याला कळायचं की सेटवरती प्रेशर आहे, मग तो मला एक वेगळा मेसेज करायचा, शांत राहा सगळं नीट होईल. त्यालाही कळत होतं की माझी पहिली फिल्म आहे, पहिल्या फिल्मला इतकं प्रेशर आहे. बरं तसं बघायला गेलं तर तशी नवीन टीम होती आपली एप्रिल मेची, तर तो एक तिथं नसला तरी सबकॉन्शियस तो होता तिकडेच, असं ते एकंदर. आणि काय व्हायचं, जो प्रोडक्शन डिझायनर होता निखिल कोवळे, ओके, पुन्हा ते आमचे जातीत कझिन, डिस्टन्स कझिन टाईप, तो त्यानंतर तो व्हेंटिलेटरपासून माझ्याबरोबर आमचं कोरिओग्राफर स्टॅनली डिकोस्टा, तो पण अगदी जुना मित्र आणि भावासारखा. त्यामुळे ही सगळी जी फौज होती ना, ती सगळी रोहनला वॉच करत होती की तो कुठे पडता कामा नये. आणि त्यांच्याकडनं मला नेहमी कळायचं काय चाललंय सेटवर, काय चाललंय, कसं चाललंय. आणि ते खूप रोहनची स्तुती करायचे, अरे तो मस्त करतोय, अरे मजा येते, आमचं लक्ष. कारण माझ्या फिल्ममध्येही स्टॅनली कोरिओग्राफर होता आणि निखिल कोवळे प्रोडक्शन डिझायनर होता, पण त्यांनी दोन्ही प्रोजेक्ट ते सांभाळत होते, ओके. आणि दोन्ही प्रोजेक्टकडे इक्वली लक्ष देत होते आणि मला ते रिपोर्ट करत होते की असं चाललंय तसं चाललं. तर त्या स्टॅनली डिकोस्टा माझ्याकडे माझं एक गाणं करायचा, मग कोकणात जाऊन ह्याचं करायचं. मी गुहागरला होतो, हा श्रीवर्धनला होतो. त्यामुळे दोन्ही भाऊ आम्ही कोकणामध्ये सायमल्टेनियसली शूटिंग चालू होतं आमच्या दोघांचं. पण मी जसं त्यांना विचारलं, सर तुम्हाला विचारायला आवडेल, रोहन सर डिरेक्टर म्हणून कसे आहेत नेमके? सेटर कॉम्प्लिमेंट दिली आहे का तुम्ही? ऍक्च्युली मला त्याला तसं सेटवर डिरेक्टर म्हणून एकच दिवस मी गेलो होतो, कारण माझं खेडला शूटिंग संपलं आणि मी मुंबईला येत होतो. तर म्हटलं याला एक सरप्राईज व्हिजिट देऊया, नॉट बिकॉज आय वॉन्ट टू गो ऑन द सेट अँड सी की हा काय करतोय, कारण मला माहिती आहे आता व्यवस्थित चाललंय. आणि काय मी 10-15 दिवसांत गेलो, त्यामुळे कसं एक सेट झालेलं असतं ना, सगळ्यांची सेट एनर्जी. आणि त्यावेळेला मी गेलो होतो, त्यावेळेला मी बघत होतो की एकदम कामली व्यवस्थित तो हँडल करतोय. आणि मला मिरर इमेज दिसली. अच्छा, मला वाटलं की हां, इसमें है खून मेरा बिलकुल मेरे जैसा है. तुमच्यामध्ये कधी मतभेद भांडणं होतात लहानपणापासून आतापर्यंत? काय करेल, 2 देऊन देईन. आई नाही, कधीच नाही, कधीच एकदाही नाही. तो मला कधी कॉन्ट्राडिक्ट करत नाही, कधीच नाही. तो त्याला कधी काय वाटलं माझ्याशी तो गौतमशी बोलेल, पण माझ्याशी तो माझ्याबरोबर नाही बोलणार. तो कधी मला कॉन्ट्राडिक्ट नाही करणार, काही बोलणार. त्याला नाही पटलं तरी तो एवढंच करतो. आणि मला कळतं एक्झॅक्टली की त्याला कधी पटलं आणि कधी नाही पटलं. तर मी त्याला रीड करू शकतो.
पण त्याने आजपर्यंत कधी भांडला नाही, कधी कॉन्ट्राडिक्ट नाही केलं, कधी खूपच म्हणजे खूपच तसा कोणी आहे मी मला खूप आवडलंय पण हे उत्तर काय भांडेल वा वा, मस्त. नाही म्हणजे संबंधच नाही आला कधी, कारण की बऱ्याचशाला काय होतं ना, मी त्यालाच फॉलो करत आलोय. म्हणजे ते चुकलेलं असेल, बरोबर असेल ना, नंतरचा मुद्दा आहे की चुकलं असेल तरी ते आमचंच आहे, बरोबर असेल तरी ते आमचंच आहे. त्यामुळे त्याला कधी असं संबंध झाला. हा, काही गोष्टी नाही पडल्या, जसं तो म्हणतोय की नाही पटली एखादी गोष्ट, तर त्याला कशी टॅकल करायचं मी तो मागे चालू असतं ते. ते मॅनिप्युलेशन पण त्याला येतं की मला मॅनिप्युलेट कसं करायचं, नाही, व्यवस्थित मला तसं नाही, मॅनिप्युलेट ते करतो. कुठून करता येईल त्याचा मी असं तो चाटपट actually असतो. शब्द वापरत नाहीये आता आल्या मॅनिप्युलेशन. खऱ्या गप्पा बाहेर. गिव्हन अ चान्स. आता ना प्रत्येकाच्या स्वभावातले गुण ऑब्व्हियसली वेगळे असतात, प्रत्येकाची थिंकिंग वेगळी असते. आता तुमच्या वयामध्ये पण 10 वर्षाचा वगैरे डिफरन्स आहे, राईट? सो मला सांगा दोघांना, रोहन सर तुम्हाला राजेश सरांबद्दल, राजेश सर तुम्हाला रोहन सरांबद्दल, स्वभावातला एखादा गुण त्यांच्या स्वभावातला की यार माझ्याकडे असताना तर खूप छान झालं असतं, असा कोणता आहे तो तुम्हाला घ्यायला आवडेल एकमेकांच्या स्वभावातला? ॲक्टर्सचे टॅलेंट ओळखणं, त्याचा जो स्वभाव आहे ना, मला वाटतं मी त्याच्याकडनं शिकायला पाहिजे. अच्छा, वाव. रोहन सर तुमचा नंबर आहे आता. काय स्वभावातला? खूप जास्त परफेक्ट कसं असणं स्क्रिप्टमध्ये किंवा शूटवरती, म्हणजे त्याला सगळंच कळतं. त्याला म्युझिक कळतं, त्याला कॉस्ट्युम्सचे, म्हणजे म्हणजे आता हे वाईट आहे फॉर एक्झाम्पल, तर इथे कुठले कुठले कलर जातील हे त्याला ऑलरेडी बॅक ऑफ द माइंड माहिती आहे. म्हणजे त्याच्याकडे समजा एखादा कॉस्ट्युम डिझायनर बसलाय, त्याच्या उत्तराचं ह्याच्याकडे चौथं उत्तर आहे, तर ते मला अजून जरा शिकायचं असं मला वाटतं. मापुसकर ब्रदर्सला एकत्र मिळून करायचा असा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तर तो कोणता आहे? त्याबद्दल काही विचार केलाय की ड्रीम प्रोजेक्ट सुरू झालाय, सुरू झालाय एप्रिल मे 99, पण त्या पलीकडे आहेत ना पुढे आहेत. अच्छा, ठरलेलं आहे लवकर ड्रीम प्रोजेक्ट ठरलाय पण तुमचा. लवकर कळते. येस येस. ओके, सो त्याही निमित्तानं मला गप्पा मारायला आवडते. पण Yes, खरंच मजा आली जरूर. तुमच्या दोघांशी गप्पा मारून, Yes, आणि मला thank you. कळलं की हा भावंडांचा बॉन्ड नेमका कसा आहे. Yes, सो ऑल द व्हेरी बेस्ट 16 तारखेसाठी. काय राजेश सर, प्रेक्षक मगाशी सर तर म्हणाले हो, की जा, वयाचं बंधन नाहीये या हो, हो, चित्रपटाला, आणि जेन्युअनली नाहीये. निर्माते कसे अपील करतील थिएटर हो, पर्यंत? मी हेच सांगेन की काही लोकांना गाव असतं, काही लोकांना गाव नसतं. तर ज्यांचं गाव नाही आहे त्यांचं हे गाव आहे. एप्रिल मे 99 तुमच्यासाठी 2 तास 9 मिनिटाचं जरूर बघा. वा, श्रीवर्धन पण माझं गाव म्हणते मी आता. पण या फिल्म नंतर नक्कीच होईल, आय एम शुअर होईल. नक्कीच. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू.